तर महत्त्वाची बातमी समोरते कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी अजूनही कायम आहे। कोर्टाच्या वतीने हे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। कबुतरांना अन्न पाणी देण्याची स्थगिती कायम आहे। कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार करू शकतोय। नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं देखील कोर्ट म्हणाले। तर आम्ही दिलेल्या आदेशाचा कुणीही अवमान करू नये असे आदेश देखील कोर्टाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असणार आहे। कोर्टाच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आले। कबुतरांना अन्न पाणी देण्याची स्थगिती कायम असेल। कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार करू शकतो, मात्र नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, कोर्टाच्या वतीने आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो, मात्र नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। भाग्यश्री, नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने काल सगळा कबूतरखान्याचा राडा झाला होता, त्यानंतर आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये केस दाखल झालेली होती आणि जेव्हा सुनावणी झाली, या सुनावणीच्या दरम्यान आरिफ डॉक्टर आणि गिरीश कुलकर्णी न्यायमूर्ती यांनी या संदर्भात निकाल दिलेला पाहायला मिळतोय। त्यांनी जी स्थगिती आहे ती कायम ठेवलेली आहे। नागरी आरोग्याच्या वरती काहीच असू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की हे काय आम्ही आमच्या मनाने निकाल दिलेला नव्हता। जे डॉक्टरांचे अहवाल आले, जे डॉक्टरांचे रिपोर्ट्स आहेत, त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतलेला होता। त्यामुळे हा निर्णय डावलण्याचा कोणालाही अधिकार नाही। कोर्टाचा निर्णय डावलण्याचा कुठल्याही देशातील नागरिकाला अधिकार नाही असं देखील त्यांनी खडेबोल जे आहेत ते सुनावलेले आहेत। खरं तर त्यांना जे गंभीर आजारांची जी लक्षणं आहेत डॉक्टरांनी दिलेली, फुफ्फुसचा जो आजार आहे, श्वसनाचे आजार आहेत, निमोनिया सारखे आजार आहेत, यामुळे कबुतरांमुळे हे सगळे आजार होत आहेत, हे अनेकदा समोर आलेलं आहे। डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जवळपास कितीतरी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांनी या संदर्भात अहवाल आमच्याकडे सादर केलेले आहेत आणि असं असताना जर आम्ही तो विचार केला तर आमची काय चूक आहे अशा पद्धतीचं देखील वक्तव्य जे आहे ते न्यायालयाने न्यायमूर्तींनी केलेलं पाहायला मिळतंय। खरं तर ह्या सगळ्यावर आता आपण जर बघितलं तर कालच्या पद्धतीने पशुप्रेमी जे आक्रमक झालेले पाहायला मिळाले, त्या पद्धतीने आज कोर्टात देखील त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। 1 तास का होईना आम्हाला फीडिंग करायला द्या परमिशन असं देखील त्यांनी सांगितलं। ते सकाळी 5 ते 6 या वेळेत फीडिंग करण्याची परवानगी देखील मागत होते, मात्र न्यायालयाने तसं करण्यास मनाई केलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीचा अवमान करू नका असं देखील सांगितलेलं आहे। इतकंच नव्हे तर डॉक्टरांची आणखीन एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीचा अहवाल काय येतो हे ठरवून आम्ही त्यानंतर निर्णय घेऊ, तोपर्यंत आम्ही दिलेला निर्णय कायम राहील अशा पद्धतीचं वक्तव्य न्यायमूर्तींनी केलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आजच्या घडीला ही सगळ्यात मोठी बातमी आहे की जी बंदी आहे, जी स्थगिती आहे, ती न्यायमूर्तींनी कायम ठेवलेली पाहायला मिळते। नीलम, भाग्यश्री, जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरं तर मध्यस्थी केली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पर्यायी काहीतरी मार्ग काढता येईल का ते पाहणं महत्त्वाचं असेल। भाग्यश्री, काही काळासाठी मी आपल्याला थांबवते। आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर जोडल्या जात आहेत। किशोरी ताई, कोर्टाकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे की स्थगिती कायम असणार आहे, बंदी कायम असणार आहे। सर्वात पहिली प्रतिक्रिया। मुळामध्ये ज्यावेळेला कोर्ट असा आपला निर्णय देतात त्यावेळेला आपण जर संविधान मानतोय, लोकशाहीचा देश मानतोय, तर कोर्टाचं आलेलं आदेश पाळणं हा सर्वांसाठी म्हणजे बंधनकारक आहे। फक्त आपण कोर्टाकडे काय काय नोंदी दिल्या, कोर्टाला आपण काय काय अहवाल दिले, कोर्ट त्या अनुसारानेच आपल्याला निर्णय देतोय। त्यामुळे कोर्टाचा निर्णय मानलाच पाहिजे। हो, आता जे आमचे पालकमंत्री आहेत, जे त्यांनी आपले पत्रवितरण आणि स्वतःच्या एवढा मोठे मोठे प्लॉट आहेत तिकडे करावे, त्यांनी काय करायचं ते। कबुतरांच्या जीवावर कुठले मात्र एवढं नक्की निश्चित। मात्र फडणवीसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता ताई। हो, पण त्याच्या आधी ज्यानी माझी मामी मेली, माझं हे झालं सांगून कोर्टाकडे ज्या नोंदी गेल्या, हो, कोर्टाचा काय दोष? कोर्टाने त्या अनुक्रमानेच निर्णय दिले आहेत सगळे दाखले बघून। आम्ही आता मात्र फायनली कोर्टाचं मानलं पाहिजे। निश्चित, नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं पालिकेचं कर्तव्य आहे असं देखील, अशा शब्दात देखील खरं तर कोर्टानं पालिकेला सुनावलेलं आहे।
त्यामुळे पालिकेने जे कोर्टाने आदेश दिले ते पाळणं बंधनकारक आहे. निश्चित. धन्यवाद ताई आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर कबूतर खाण्यावर खरं तर कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असणार आहे असं स्पष्टीकरण आज कोर्टाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. मी पुन्हा एकदा भाग्यश्रीकडे जाईन. भाग्यश्री, जसं आपण बोलत होतो की फडणवीसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, काही टप्प्याटप्प्यानं फीडिंग करता येईल का असं देखील फडणवीसांचं म्हणणं होतं, त्यावर अभ्यास देखील करण्यात येणार होता, मात्र आज कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. भाग्यश्री. नक्कीच, खरं तर कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्ही अहवाल जो समिती गठीत केली आहे ती समितीचा जोपर्यंत डॉक्टरांचा अहवाल येत नाही तोपर्यंत हा निर्णय कायम राहील. इतकंच नव्हे तर राज्य सरकारमध्येच या विषयावर दुमत असल्याचं देखील कोर्टाने यामध्ये मेन्शन केलं की राज्य सरकारचंच यावर दुमत आहे म्हणून हे देखील मेन्शन केलं. आणि या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने काल नागरिकांनी या कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला होता त्याबद्दल देखील त्यांनी एक वाक्यात खरं तर स्पष्टीकरण दिलं की कोणत्याही नागरिकाला कोर्टाचा अवमान करण्याचा अधिकार नाही, हे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जर इथून पुढे अशा पद्धतीचा कोर्टाचा अवमान झाला तर तक्रार दाखल होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण जर बघितलं आपण तर विषय असा आहे की एकंदरीतच काल देखील पोलिसांनी एकही कारवाई केली नाही. इतकं सगळं मोठं गोंधळ झाला, इतका मोठं प्रकरण घडलं तरी देखील आजही एकही कारवाई, एकही गुन्हा जो आहे तो नोंद झालेला नाही. त्यामुळे आजच्या या आदेशानंतर तरी या सगळ्या गोष्टींवर गुन्हा नोंद होणार का, पोलीस कारवाई करणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मेघना. निश्चित. धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असणार आहे असं स्पष्टीकरण आता कोर्टाच्या वतीनं देण्यात आले. कबुतरांना अन्न पाणी देण्याची स्थगिती कायम असणार आहे. एवढंच नाही तर कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार करू शकतो, मात्र नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं देखील कोर्टानं स्पष्ट केलं. आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये, कबूतर खाण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याचे आदेश देखील कोर्टानं दिलेत. नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं पालिकेचं कर्तव्य आहे. तज्ज्ञ समितीद्वारे सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचं देखील खरं तर हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय. कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असणार आहे. कबुतरांना अन्न पाणी देण्याची स्थगिती कायम असल्याचं आज कोर्टानं स्पष्ट केलं. आपल्यासोबत जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी जोडले जात आहेत. ललितजी, कोर्टाचं आता स्पष्टीकरण आलेलं आहे, अन्न पाणी देण्याची बंदी कायम असणार आहे. होय, आपली सर्वात पहिली प्रतिक्रिया. हा निर्णय आम्हाला अनपेक्षित असा आहे, कारण किमान कबुतरांना जगण्याचा हक्क आहे, तो हक्क तरी आपण पाळायला पाहिजे होता असं आमचं अपेक्षा होती. परंतु न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचा आदर राखला जाईल समाज म्हणून. आम्ही या निर्णयाची कॉपी मिळाल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करू आणि याच्यातल्या नेमक्या या निर्णयावर आम्हाला सुप्रीम कोर्टात दाद मागता येईल का किंवा कुठं या पद्धतीनं सोल्युशन घेता येईल या संदर्भातला समाज म्हणून आम्ही आता एकत्रित येऊ आणि याची चर्चा करून निर्णय घेऊ. आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यासोबत चर्चा करू शकता? हो, करू शकतो ना. सगळेच पर्याय आम्हाला खुले असतील. आता कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करून समाज म्हणून पहिला आम्हाला एक भूमिका ठरवावी लागेल, कारण काल जो प्रकार घडला तसा प्रकार पुन्हा घडू नये. समाजाच्यासाठी एक चुकीचा कालच्या प्रकरणातून गेला अशा प्रकारचं पुन्हा घडू नये याची सुद्धा आम्हाला खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हा आमच्या अपेक्षा भंग झालेला आहे किंवा आमच्या भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत, कबुतरांचे उपासमार होणार आहे यामधून. तर याचा कायदेशीर मार्गानेच आम्हाला न्याय कसा मिळवता येईल हा आम्ही नक्की प्रयत्न करू यामध्ये. निश्चित. धन्यवाद ललितजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.